हगवणेंच्या घरापासून म्हाळुंगे पोलिसांनी हा जेसीबी जप्त केलाय। उद्या शशांक आणि लता हगवणे यांना बेड्या सुद्धा ठोकल्या जाणार आहेत। मात्र तक्रारदार प्रशांत येळवंडे यांच्याकडे असणारा हा जेसीबी बँकेने जप्त केला आणि तो घरापाशी कसा पोहोचला याचा तपास आता सुरू आहे। तपास अधिकारी संतोष जायभाई सर आता आपल्यासोबत आहेत। सर, हा जेसीबी बँकेने जप्त केला, मग तो त्यांच्या घरापाशी कसं काय पोहोचला? आपल्याला माहिती मिळाली होती हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी माझे सोर्स लावलेले होते की आपल्याला हा जेसीबी या गुन्ह्यामध्ये जो काही जेसीबी आहे मला तो जप्त करायचा होता आणि आपल्याला पाहिजे होता। तर त्यानंतर आपल्याला माहिती मिळाली की जेसीबी असा इथे आहे। तर आपण गेलो आणि आपण जप्तीची पंचायत सर्व काही जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती केलेली आहे आणि हा जेसीबी जप्त केलेला आहे। आता विषय राहिला की हा जेसीबी तिथपर्यंत गेला कसा। तर हा एक बँकेचं लोन होतं आणि ज्यांनी काही ज्या बँकेनी याची लोनची कारवाई केलेली होती का जी काही प्रक्रिया केली होती त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांच्याकडची कागदपत्रे आज आपल्याला दुपारपर्यंत प्राप्त होणार आहे। त्या सर्व कागदपत्राचं अवलोकन करून आणि अभ्यास करून त्याच्यानंतर ही काही ज्यामध्ये जसं म्हटलेलं आहे की एका गोडाऊनमध्ये होता आणि तिथून आरोपी शशांक हगवणेंनी नेला। तर हा जो मधला क्लॉज राहिलेला आहे तो क्लॉज आपण पूर्ण तपासामध्ये बारकाईने उघड करणार आहोत। म्हणजे जे हे जेसीबी जप्त करायला आले होते त्यांची पण आणि ज्या गोडाऊन मध्ये हा जेसीबी ठेवला होता त्यांची पण चौकशी होईल। बरोबर आहे। आपल्याला समोर येत आहे की फिर्यादी म्हणतात की एका गोडाऊन मध्ये ठेवला गेलेला होता त्यामध्ये बँकेची कारवाई झालेली होती किंवा रितसर प्रमाणे झालेला आहे का बँकेकडनं, बँकेने ती कारवाई केलेली होती का किंवा काय आहे त्याच्यामागे हे सर्व आपण त्याच्यामध्ये तपासात बारकाईने निष्पन्न करणार आहोत। सर, खरं तर मे 2024 लाच तक्रारदारांनी आपल्याकडे तक्रार दिली होती, त्यामुळं या कारवाईला आधीच दिरंगाई झाल्याचं या ठिकाणी दिसतंय। आता या पुढच्या कारवाईला वेग कसा काही? दिरंगाई म्हणता येणार नाही। त्यावेळेस ते तत्कालीन जे काही तपासी अधिकारी होते तर त्यांनी आणि अर्जदार आणि जे काही गैर अर्जदार यामधले आहे हे पोलीस स्टेशनला आले होते आणि त्यांनी त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक समझोता झालेला होता। त्यानुसार त्यांचा व्यवहार ठरलेला होता आणि त्यामुळे तो अर्ज त्यावेळेसचा फाईल करण्यात आलेला आहे। तर त्यांच्या दोघांचाच आपसी समझोता झालेला होता त्याच्यामध्ये आणि त्यानंतर सुद्धा यातील आरोपितांनी ते व्यवहार जो ठरला होता त्यांचा आपसी ठरला होता तर त्याप्रमाणे तो पाळलेला नाहीये आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डीसीपी साहेब, माननीय एसीपी साहेब आणि माननीय गीते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता तपास सुरू आहे। आता उद्या अटक पण करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आणि त्याच्यानंतर आणखी तपास चांगला होऊ शकतो। हो, बरोबर आहे। यातील आरोपी जे आहे ते एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये माननीय न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची जी काही अटकेची किंवा या गुन्ह्यामध्ये त्यांना घेण्याची प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आपल्याला न्यायालयाकडनं काही परवानगी मिळालेली आहे, काही परवानगी बाकी आहे। तर ती सगळी कायदेशीर आणि रितसर बाजू पूर्ण करून त्याच्यानंतर आपण पुढील कारवाई करणार आहोत। तर उद्याच शशांक आणि लता हगवणे या आई लेकाला बेड्या ठोकल्या जाणार आहेत आणि त्यानंतर जो पोलिसांकडून तपास केला जाईल त्यात आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, म्हाळुंगे, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।